मीरा भाईंदरमध्ये युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि वाढत्या सायबर फसवणुकीबाबत सतर्क करण्यासाठी काश्मीरा पोलिसांनी विशेष जनजागृती अभियान राबवले। या अभियानाला नागरिक आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। काश्मीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीरा पोलीस आणि सत्या फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मुलसी कंपाऊंड येथे हा कार्यक्रम झाला। यावेळी युवकांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले, तर पालकांनी कोणतीही शंका असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले। तसेच ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि सायबर गुन्हा झाल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले। जनजागृती हेच अंमली पदार्थ आणि सायबर गुन्ह्यांविरोधातील सर्वात प्रभावी शस्त्र असल्याचा संदेश पोलिसांनी यावेळी दिला। काश्मीरा पोलीस स्टेशन अंतर्गत मुंशी कंपाऊंड हा एरिया आहे आणि आमच्या काश्मीरा पोलीस स्टेशन तर्फे आम्ही आणि आमचे मित्र राजू गोयल आहेत त्यांच्यातर्फे आणि अनवर यांच्याद्वारे ह्या ठिकाणी कार्यक्रम ठेवा असं आम्हाला सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे। जी वाढती ड्रग्जचं प्रमाण आहे जे यंग जनरेशन मध्ये आहे त्याच अनुसरून हा कार्यक्रम जो आहे तो आपण ठेवलेला आहे। त्यामध्ये आम्ही आमचे डॉक्टर मनसुरी सर पण आहेत, त्यांनी जे नशे एनडीपीएस पासून ड्रग्ज घेतल्यानंतर तुमच्या शरीरावरती काय विपरीत परिणाम होतील याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आमच्या पोलिसांतर्फे आम्ही त्यांना ड्रग्ज घेऊ नये हे एक तर आवाहन केलेलं आहे आणि ड्रग्ज विकणाऱ्यावरती कारवाई तर होतच असते आणि ती होईल पण ड्रग्ज ही विक्रीच होऊ नये आणि कुणी ड्रग्ज पिऊ सुद्धा नाही याबद्दल आम्ही जनजागृती जी आहे ती केलेली आहे। साधारणतः यंग जनरेशन आहे त्यांना उद्देशून हा होता की तुम्ही ड्रग्ज फ्री राहा आणि मुंशी कंपाऊंड मध्ये जे काही या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना आपण अशी सुरुवात केलेली आहे की तुम्ही स्वतःच्या घरापासून स्वतःच्या मोहल्ल्यापासून ड्रग्ज फ्री मुंशी कंपाऊंड असा हा आयोजित करा, तर आपण पूर्ण मीरा भाईंदरमध्ये काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्ज फ्री काश्मीरा असं म्हणू शकतो। त्याच्यासाठीची ही सुरुवात आपण आज केली आहे।